म्हणजे उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे। सुंदरम नासीद याची ही हत्या करण्यात आली आहे। मागील भांडणाची कुरापत काढून ही हत्या केली गेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे। मात्र हा मुलगा अल्पवयीन आहे आणि त्याची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली उल्हासनगरमध्ये। नेमकं हत्येचं कारण काय आहे ते अस्पष्ट आहे, परंतु मागील भांडण झालं म्हणून कदाचित ही हत्या झाली असेल असा संशय जो आहे तो आता व्यक्त केला जातोय। जे काही भांडण झालं आणि त्याचा बदला घेण्याचा डाव म्हणून म्हणजे त्याचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या संदर्भातली माहिती घेऊयात। अजय शर्मा आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। अजय, काय वाद होता की त्याचं पर्यवसान हत्येत झालं? हो, बरोबर आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मध्ये ही रात्री घडलेली घटना आहे। आझाद नगर परिसर आहे। या आझाद नगर परिसरात सुंदरम नासीद हा अल्पवयीन मुलगा आहे। तो 17 वर्षाचा तो राहत होता। त्याचं काही दिवसापूर्वी जवळच्या एरियामध्ये राहणारे काही मित्रांसोबत त्याचे भांडण झालं होतं काही दिवसापूर्वी आणि त्याचाच राग धरून या सुंदरमची हत्या करण्यात आल्याची ही पहिली प्राथमिक माहिती समोर येत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता सर्व आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। बिलकुल, मात्र आरोपी कोण, त्याचे मित्रच होते का कोण, काय संशय? हो, बरोबर आहे। त्याच्या मित्रांवर पोलिसांचा संशय आहे। ओळखीचे लोक असतील याबाबत पोलिसांचा संशय आहे आणि पोलिसांनी त्या आधारे आता शोध सुरू केलेला आहे। अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर धारदार शस्त्राने वार करून ही हत्या केली गेली आहे या अल्पवयीन मुलाची।